आपण 2026चा जो शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजना कर्जमाफी योजनेचा जो GR आला तो पूर्णपणे फसवा आहे। त्याच्यात अटी शर्ती अशा आहे तर ज्याच्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी होताना दिसत नाही आणि हा पूर्णपणे फसवा असल्यामुळे शेतकरी आज संकटात सापडलेला आहे। तो हवालदिल झाला आणि सरकारने त्याला जो आहे साथ देणं हात द्यायला पाहिजे होता, परंतु हात न देता उलटा त्याला मारण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आज आम्ही हा GRची होळी केलेली आहे आणि हा सरकारचा आम्ही निषेध केला। हा शासन GRचं इथं होळी करून आणि सरकारला चेतावणी दिली आहे की अगर तुम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करणार नाही आणि 7/12 कोरा करणार नाही तोपर्यंत विदर्भाची जनता हे रस्त्यावर राहणार। शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सर्व कार्यकर्ते हे रस्त्यावर राहून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहे। आणि आज जे मीटिंग होऊन राहिली मंत्रालयात, आज 22 तारीखला मंत्रालयात मीटिंग आहे, त्याच्यात हे मुद्दा गेला पाहिजे आणि सरसकट कर्जमुक्ती आमची एकच मागणी आहे की सरसकट कोणतीच अट न ठेवता हे कर्जमुक्ती झाली पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे। कारण आज शेतकरी पूर्णपणे संकटात सापडलेला आहे। अनियमामुळे आज पाऊस पडत नाही, त्याला खाद बीजचा संकट म्हणजे पुढे जावं लागत आहे आणि अशा परिस्थितीत सरकारने त्याला हात द्यावा एवढीच आमची मागणी। आणि वेगळा विदर्भ झाला पाहिजे, वेगळा विदर्भ झाला तर ह्या संकटाला तोंड देता येणार नाही। आणि बीजेपीने जे चुनावाच्या अगोदर म्हटलं होतं का आम्ही 7/12 कोरा करू, ते त्यांनी वचन पाळावं एवढंच आम्ही त्यांना कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सगळे शेतकरी पुत्र शेतकऱ्यांची आवाज उंचवण्यासाठी आज इथं बसही थांबवण्याचा प्रयत्न केला आणि काही कार्यकर्ते त्यांना अटकही करण्यात आली आहे। तर कसं आहे शेतकरी हा आता आक्रोशित होत चाललेला आहे कारण सरकारची जी नीती आहे ते पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे आणि त्या नीतीच्या विरोधात आज इथं आंदोलन होतं।